समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय गणेश। आगतम स्वागतम सुस्वागतम। अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय आपल्या लखलखत्या समशिरीद्वारे स्वराज्याचं तोरण बांधणारे छत्रपती श्री शिवराय सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन करून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या अलंकापुरीत जय गणेश ग्रुपचा वसा आणि वारसा जोपासणारे जय गणेश प्रतिष्ठान जमलेल्या सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मंडळी, आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आमचे मंडळ या वर्षी 18व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे। मंडळाने आतापर्यंत विविध विषयांवरील देखावे सादर करून समाज प्रबोधनात उल्लेखनीय कार्य केले आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्म सोहळ्याला साक्षी ठेवून आमचे मंडळ या वर्षी ज्वलंत आणि जिवंत विषयावरील एक देखावा सादर करीत आहे। घराचं घरपण हरवलंय। घराचं घरपण हरवलंय। कधी काळी हे घर म्हणजे एक मंदिर होतं। दार उघडलं की वास यायचा, फुलांचा नाही माणसांच्या मायेचा। स्वयंपाकघरात काकूंची कुजबुज होती, ओट्यावर आजीच्या गोष्टी सांगणारा स्वर होता, अंगणात पोरांची किलबिल होती। घर भरलेलं असायचं माणसांनी, नात्यांनी आणि मायेच्या नजरांनी। गोड गोजिरी लाल लांजरी ताई होणार नवरी, गोड गोजिरी लाल लांजरी ताई होणार नवरी। फुला फुलाचा बांधून माळा, फुला फुलाचा बांधून माळा, मंडप घाला उदारी। गोड गोजिरी लाल लांजरी ताई होणार नवरी, गोड गोजिरी लाल लांजरी ताई होणार नवरी। अगं देवकी, आजची भाजी मला सांगून करशील का? मिरच्या निवडून झाल्या की भाजी देते चिरून। अहो आत्या, आज आपलं वरण भात, भेंडी आणि गाजराचा हलवा तयार आहे। आणि हो, आपल्या गौरीला आवडतो म्हणून जास्तीचा गोळ पण घातलाय बरं का मी त्यात। थँक्यू मम्मी। आजी, उद्या आमच्या शाळेत ना माझं घर या विषयावर निबंध लिहायचा आहे ग। तू काहीतरी सांग ना जुन्या गोष्टी, ज्याने मला लिहायला मदत होईल। गोष्ट काय सांगू तुला? अगं, आपल्या घरातल्याच गोष्टी रोज नव्या वाटतात। बघ ना आता हे बोल मोठं अंगण, सकाळी जागल्यावर वाटतं की एखाद्या मंदिरासारखं पवित्र झालंय। हे वर्तमानपत्र वाचतो मी, पण या घरातल्या गोंगाटामुळे काही लक्ष लागत नाही। हसणं, बोलणं, रडणं सगळं ऐकू येतं, पण तेच भारी वाटतं। देवा, हे घर असंच भरलेलं ठेव। ह्या घरातली माणसं हीच खरी संपत्ती। आई, तुझ्या हातची भाजी ऑफिसात खाल्ली ना की सगळे विचारतात, होय रे, तू कोणत्या हॉटेल मधून आणतो भाजी? माझ्या हाताचं कौतुक नाही रे, सगळं घर मिळून जेवण बनवत म्हणून तर अशी चव असते। आजी, माझा निबंध तयार झाला। घर म्हणजे आईचा आवाज, आजोबांचे हसू, आजीचा कंद आणि झोपाळ्यावरचा गारवा। घर जपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध मायारीत त्याच्या मनाची कवाड। लेक माहिराचं संग, लेक सौख्याचा क्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पंजर, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड
शुभ मंगल कन्यादान कन्यादान. हे असं घर जिथं माणसं एकमेकांच्या सहवासात राहायची, कुणी एकटं नसायचं, कारण सगळे एकमेकात असायचे. अशा घरात वाढलेली मुलं घराच्या बाहेर चुकीचं प्रेम शोधत नव्हती, कारण त्यांना ते घरीच मिळायचं. पण आताची परिस्थिती कशी आहे बघा. काका, तुम्ही चहा करा ना जरा, मी मीटिंग मध्ये. हो सर, मी मेल पाठवलंय, इव्हिनिंग पर्यंत प्रपोजल डन होईल. बघितलं का मंडळी, घर आहे पण भिंती आहेत फक्त, दरवाजे आहेत मोठमोठे, एसी आहे पण नात्यांना स्पर्श करणारी ऊब नाही. घरात आई आहे पण तिचं लक्ष लॅपटॉपवर, बाबा आहेत ते फोन कॉलवर, आणि गौरी आई बाबांचं आपल्यावर लक्ष नाही. हवं असलेलं प्रेम नाही म्हणून आपल्याला बाहेर कोणीतरी पिल्लू म्हणतं, गुड्डी म्हणतं म्हणून त्याच्याकडे ओढले जातो. गौरी, कुठे चाललीस? अगं मम्मी, एका मैत्रिणीचा बर्थडे, येते जाऊन लगेच. मी फक्त एकदाच विचारलं तिला कुठे चाललीस, ती हसून निघाली. किती विश्वास होता माझा तिच्यावर, आणि तिनेच मला असं. पण स्विच ऑफ लागतोय तिचा. तिच्या मित्रांनाही विचारलं, कोणालाच काही माहित नाहीये. काय करायचं काहीच कळना झालंय. अगं ऐकलं का, आपल्या शेजारची गौरी पळून गेली म्हण. पूर्वीचं बरं होतं बाबा, एकत्र कुटुंब होती, एखादं मूल चुकलं तरी आजी असायची, मामा असायचा, मावशी असायची समजावायला. पण आता काय, आई वडील दोघं मीटिंग मध्ये, मुलं आहेत आपलं इंस्टा, व्हॉट्सअप, फेसबुक, आणि मग होतंय असलं काहीतरी. अवघड झालंय सगळं. कधी काळी लोकांच्या सहवासात प्रेमात वाढणारी मुलं आज इंस्टाग्राम स्टोरीवर प्रेम शोधतायत, आणि आपण अजूनही कामाच्या वेळा, EMI, मोबाईल रिचार्ज यामध्ये अडकून पडलोय, आणि आपल्याच घराचं घर पण हरवून बसलोय. सुमितने तुझ्यावर विश्वास ठेवला रे, हे सांगायला मी दुसरं कोणाकडेच गेले नाही. तू म्हणालास गौरी मी आयुष्यभर तुझ्या सोबत आहे, मग आता जर मी प्रेग्नेंट आहे तर तुझा चेहरा असा का? गौरी, मी हे सगळं सिरियस नव्हतं घेतलं. प्लॅन नव्हता माझा लग्न करायचा. तू स्वतःच पुढे पुढे आलीस. आता मी का जबाबदारी घ्यायची? म्हणजे तुला फक्त माझं शरीरच हवं होतं, प्रेम नव्हतंच तुझं कधी. गौरी, कमॉन यार, मी निघतो, मला काम आहे. तुझं तू बघून घ्या, आणि ही असली नाटकं नको करू. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांगा कुठा ठेवू माझा कळनाच काही. देवा कुठं शोधू मला सांगना, प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या मुली. गौरी, का आलीस आता इथं? काय उत्तर आहे तुझ्याकडे आता? अजिबात थांबू नकोस इथं तू. माझं काही उत्तर नाहीये बाबा, पण माझं घर फक्त इथंच आहे. मी बाहेर नवं घर शोधायचा प्रयत्न केला, पण माझी खूप मोठी फसवणूक झाली पप्पा. मी प्रेग्नेंट आहे म्हणून त्यांनी मला हकलून दिलंय. गौरी, हे काय बोलतेस तू? हो मम्मी, माझ्या शरीरात फक्त माझाच जीव नाहीये. हा जो आत आहे त्यानेच मला तुटताना रोखलं आणि तुमच्याकडे परत आणलं. तिने चूक केली, पण आता तिला शिक्षा नको होती, फक्त आधार हवा होता. आई बाबांच्या प्रेमाचं कवच तुटलं होतं, पण आता त्यांना ठरवायचं होतं हे नातं पुन्हा नव्याने विणायचं का. पळून गेलेल्या मुली कशा दिसतात, कशा हसतात, कशा बोलतात, नेमकं नांदतात तरी कशा.
पळून गेलेल्या मुली. कुणीतरी म्हणतं मुलीला जन्म म्हणजे डोक्याला ताप, लोकांच्या नजरेत उतरतो बाप, पण तरीही बापाच्या काळजात घर करून असतात पळून गेलेल्या मुली. आईच्या डोळ्यात आसवं होऊन दाटतात, घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आठवणी होऊन साठतात, त्या तिथं नसल्या तरीही असतात पळून गेलेल्या मुली. कधी उठतात, कशा नटतात, कुणाला भेटतात, नेमकं रडतात तरी कशा पळून गेलेल्या मुली. त्या सुद्धा माहेरच्या माणसाची वाट पाहतात, बाप समजून ढगाशी बोलतात, झाडाच्या सावलीत भावाला शोधतात आणि काळीज फुटून आल्यावर आईची मांडी आठवतात. आतल्यात हंबरडा फोडतात पळून गेलेल्या मुली. त्या पहिल्यासारखं रुसत असतील का माहित नाही, पण रुसवा काढणारा बाप मात्र आठवत असतील पळून गेलेल्या मुली. पाणी भरतात, स्वयंपाक करतात, काही कामावर जातात, काही घरीच असतात. माहेरच्या आठवणीत नेमक्या झोपतात तरी कशा पळून गेलेल्या मुली. त्यांना भिंत तोडता आली नाही म्हणून त्या ओलांडून गेल्या, पण खरंच त्या चुकल्या की आपण चुकलो? अंधार झालेल्या या व्यवस्थेत मात्र आपण रक्ताच्या गोड नात्याला मुकलो. त्या पहाटेपासून रात्रीपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत आपलं माहेर आठवत असतात पळून गेलेल्या मुली. डोळ्यात दाटलेल्या पाण्याला, काळजातल्या लेकीच्या गाण्याला आता वाट मोकळी करून द्या. डोंगरासारखे हात पसरून उभे राहा, विजेसारखं कडकडून पोरीला आवाज द्या. त्या धावत येतील, रांगत येतील, माझं माहेर, माझा बाप असं जगाला सांगत येतील. मिठीमध्ये विरघळून जातील, तुडुंब भरलेल्या डोळ्यातून नदीसारख्या वाहतील. शेवटी आपल्याच रक्ताच्या असतात नाही का पळून गेलेल्या मुली, पळून गेलेल्या मुली. अशा घटना आज आपल्याला घरोघरी पाहायला मिळत आहेत आणि आजच्या घडीला या घटनेचं पेव वाढतच चाललंय. मग आता यामध्ये चूक नेमकी कोणाची? गौरीची, आई बाबांची की सुमितची? याचा आपण विचार करायला नको. परंतु मुलींनो, आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे केवढा मोठा अनर्थ होऊ शकतो पाहिलंच ना तुम्ही. अशा मुलींच्या बापाच्या काळजावर केवढा मोठा आघात होतो याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. मंडळींनो, प्रेम करणं चुकीचं नाही, पण प्रेमामध्ये चुकीच्या गोष्टी करणं, चुकीचं पाऊल उचलणं हे चुकीचं. आणि आई वडील म्हणून आपणही थोडं सजग आणि जागरूक राहायला हवं. आपल्या मुलांना हवा असणारा वेळ मिळायलाच हवा, तरच सगळे पुन्हा एकदा गुण्या गोविंदाने नांदतील. मंडळ वर्गणीदार, देणगीदार आणि हितचिंतक यांचे शतशः आभारी आहेत. देखाव्याची संकल्पना, मंडळाचे सर्व लहान थोर आणि